चला माऊली, आज मी बनवणार आहे मोकळं बेसन. एकदम पारंपरिक रेसिपी आहे. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 1 वाटी हरभऱ्याची डाळ 3-4 तास भिजवून घेतलेली आहे. फोडणीसाठी तेल, जिरे, मीठ, हळद आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि खूप सारी कोथिंबीर. सर्वात आधी आपण मिरची, लसूण आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घेऊया. मिरची अशी जाडसर काढून घेतलेली आहे मिक्सरमधून. आणि हरभऱ्याची डाळ ही पण आपल्याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायची आहे. ही बघा, ही डाळ पण आपण अशी जाडसरच वाटून घेतलेली आहे. फोडणी घालूया याला आपण. तेल, जिरे, कढीपत्ता, कांदा, कांदे चांगले परतून झालेले आहे. टाकलेली हिरवी मिरची, थोडीशी हळद, कांदा मिरची चांगली परतलेली आहे. याच्यामध्ये कोथिंबीर घाला आणि ही वाटलेली डाळ घालून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम चविष्ट होते हे. माझी आजी नेहमी बनवायची. झाकण ठेवून चांगली एकदम कमी आचेवर वाफ काढून घ्यायची. इथे आता आपलं मोकळं बेसन शिजलेलं आहे. गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर आणखीन घालू आणि आता हे खाण्यासाठी तयार आहे.